हॅलो हाय नमस्कार मंडळी. तुम्ही थंबनेल वाचलं असेल आणि तुमच्या लक्षात आलं आहे की मी आज एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहे. तसंच एका वेगळ्या विषयावरती म्हणजे नुकतंच नारायण मूर्ती यांनी जे वक्तव्य केलं की तरुणांनी 70 तास काम केलं पाहिजे आठवड्यातून, या विषयावरती आज बोलणार आहे. नमस्कार. तर आज ह्या वेगळ्या विषयाला जेव्हा आपण सुरुवात करतो आहोत त्याच्या आधी सांगते, डिस्क्लेमर देते की माझा आवाज अजून काही फारसा सेटल झालेला नाही आहे. बाहेरचा गाड्यांचा आवाज तुम्हाला येत असेल आणि मी वॉशिंग मशीनसुद्धा लावलेलं आहे. शेवटी कितीही काही जगातल्या गोष्टींच्या भानगडींच्या बद्दल चर्चा करत असते तरी पण घरातले कामं काही सुटत नाही स्त्री म्हटल्यावरती, त्यामुळे तेवढं थोडासा जो डिस्टर्बन्स आहे तो प्लीज ॲक्सेप्ट करा. तर चला या विषयामध्ये आता पुढे जाण्याआधी नुकतंच नारायण मूर्ती यांनी एक वक्तव्य केलं. त्यांचं असं म्हणणं की भारतातल्या तरुणाईने जागं होण्याची गरज आहे, भारतातल्या तरुणाईने 70 तास काम करण्याची गरज आहे. देशाला जर पुढे न्यायचं असेल, जर जास्तीत जास्त प्रोडक्शन वाढवायचं असेल, देशाला जर प्रगतिशील बनवायचं असेल, आणि जर्मनी किंवा जपान ह्या देशांची उदाहरणं त्यांनी दिले की दुसऱ्या महायुद्धानंतर हे बेचिराख झालेले देश कसे पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभे राहिले. तर भारतातलं वर्क कल्चर हे बदलण्याची गरज आहे. ह्यामुळे नवीनच एका वादाला तोंड फुटलं, ते म्हणजे सर्वच सेक्टरमध्ये काम करणारे, त्यातल्या त्यात IT सेक्टरमध्ये काम करणारे लोक, त्यांच्या असणाऱ्या वर्किंग कंडिशन्स, त्यांचे असणारे कामाचे तास याबद्दल बोललं गेलं. याची एक नाण्याची दुसरी बाजू आहे की ही नाण्याची एक बाजू आहे की भारतातल्या मुलांनी व्यवस्थित काम केलं पाहिजे, इतके तास काम केलं पाहिजे, त्यातनं प्रॉडक्टिव्हिटी वाढली पाहिजे, जास्त प्रॉडक्टिव्ह वर्क केलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनीच जर कष्टाळूपणे काम केलं, सगळ्यांनीच जर खूप चांगलं काम केलं तर देश हा प्रगतीपथावर जाईल. ही एक आयडियालिस्टिक अशी वाटणारी विचारसरणी आहे. ह्याची दुसरी बाजू आहे. ह्याची दुसरी बाजू अशी म्हणजे की आपण सोमवार ते शनिवार कामाचे 8 तास असं जर वर्गीकरण केलं, म्हणजे 6 दिवसाचा आठवडा धरला तर साधारण 48 तास प्रत्येकजण काम करतो. म्हणजे ऑफिसेस जे काही 8 तास वगैरे कामाचं हे आहे ते पाहता, कल्चर आहे ते पाहता 48 तास काम करतो. आणि 48 तास काम करणारे हे जे आहेत हे एका क्षेत्रातले म्हणजे सरकारी ऑफिसेसमधले लोक आहेत. तिथे सुद्धा बऱ्याच वर्षांपासून ओव्हर टाईम आहे, तिथेही बऱ्याच वर्षांपासून हे कामाचे अतिरिक्त ताण आहेत. तर हे जे सगळं वर्क कल्चर आहे तर हे फार महत्त्वाचं आहे. भारतामध्ये जे काम 6 दिवसात होतं ते बाकी देशांमध्ये 5 दिवसामध्ये होतं, आणि त्यामुळे त्यांच्याकडचे वर्क आवर जे आहेत ते 5 दिवसामध्ये तेवढं काम निपटून आणि मग पुढे त्यांचा पुढचा आठवडा सुरू होतो. त्यामुळे त्यांच्याकडे 70 तास हे काम केलं जात नाही. बऱ्याच देशांमध्ये तर 48 ताससुद्धा काम केलं जात नाही. पण कामाची क्वालिटी काय आहे हे पण फार महत्त्वाचं आहे की ह्या देशांमध्ये कामाची क्वालिटी ही बऱ्यापैकी जास्त चांगली असते. हे देश मुळात ह्यातले जे लोक असतात ना हे बऱ्यापैकी इंडिपेंडंट असतात, आणि इंडिपेंडंट असतात त्यामुळे त्यांचं कामाचे जे वर्किंग आवर आहेत ते जास्त इफिशियंटली हे लोक काम करत असतात. आणि मग ह्याची जी दुसरी बाजू सांगायची तर मुळातच आपल्याकडे वर्कलोड हा खूप जास्त आहे. आपल्याकडची एकंदरीतच जी समाजव्यवस्था आहे त्याच्यामध्ये ताणतणाव असणारी अशी गोष्ट खूप जास्त आहे की लोकांमध्ये बरेच ताणतणाव आहेत. आणि अशा वेळेला लोकांनी जास्तीत जास्त जर काम केलं तर जेवढं जास्त काम जर ते करतील 48 तासांमध्ये जर लोकांना बराच त्रास होतो आहे. आजच्या काळामध्ये स्ट्रेस हा खूप वाढतो आहे, बर्नआउट होत आहेत लोक, जास्तीत जास्त काम करण्यामुळे बर्नआउट होत आहेत. कारण काय असतं माहिती आहे का, ह्या सगळ्या वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये म्हणजे स्पेशली IT सेक्टर सांगायचं तर त्याच्यामध्ये त्यांच्या डेडलाईन दिलेल्या असतात, त्यांना टार्गेट दिलेलं असतं, त्या डेडलाईननुसार त्यांना काम करावं लागतं. मग ते दिवसाचे 8 तास काय 12 तास वगैरे वगैरे असे पण होत जातात. जर वर्क फ्रॉम होम असेल तर त्याला गणतीच नाही, घरातलं सांभाळून, आणि घरामध्ये ऑफिस झालेलं असतं चक्क. आता बऱ्याच कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम देऊन दिलेलं आहे, त्यामुळे
घराला घरपणच राहिलेलं नाही आहे. आणि अशा वेळेला हे लोक 12-12 तास काम करतात. त्यामधनं जी चिडचिड होते, जो थकवा येतो, जे काही बर्नआउट होणं असतं, तर हे सगळं माणसाच्या आरोग्यासाठी खूप घातक आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं की ह्यामध्ये हा विचार केलेला गेलेला नाही आहे की माणसाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा यामध्ये विचारच केलेला नाही आहे. आजच्या तरुणाईला प्रचंड स्ट्रेस आहे. आजची तरुणाई ही कामाच्या ओझ्याने बऱ्यापैकी ही वाकलेली आहे. त्यात काही लोक असे आहेत की ज्यांना काम आहे, काही लोक आहेत की ज्यांना काम नाही आहे. मग असा पण पर्याय निवडू शकतात ना की जे लोकांना काम नाही आहे, ज्या लोकांना काम नाही आहे, तर त्यांच्याकडनं कामं करून घेणं, त्यांना काम देऊन आणि त्यांच्याकडनं ह्या गोष्टी करून घेणं, हा पण एक पर्याय असू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी तरुणाई आहे ही कामाच्या ओझ्याने व्यापलेली आहे. तरुणाईला नवीन जबाबदाऱ्या घ्यायच्या नाही आहेत. म्हणजे आता हे IT सेक्टरमध्ये काम करणारे लोक यांच्या लाईफमध्ये हा इतका हे आहे, वर्क लाईफ बॅलन्स ही त्यांच्यासाठी फारच अवघड गोष्ट झालेली आहे. कारण पर्सनल लाईफ त्यांना कामाच्या या तासांच्या ह्याच्यामध्ये मॅनेज होत नाही. म्हणून बरेच तरुण तरुणी जे मुलं मुली आहेत जे लग्न करायला नाही म्हणतायत, ज्यांच्या वरती कुठल्याच त्यांना जबाबदाऱ्या नको आहेत, असे काय म्हणतात ना, ते घोड्याला जसे झापडं लावलेले असतात आणि दोन्ही बाजूने, आणि मग ते इकडे आणि इकडे दोन्हीकडे न बघता समोर फक्त धावत राहतात, तसे ते टार्गेटच्या दिशेने नुसते धावत असतात. तर अशा वेळेला त्यांचं पर्सनल लाईफ असं काही राहत नाही आहे. तर त्यांच्या म्हणण्याचा हा पण एक उद्देश होता की तरुणाई जी आहे ना ही जी टाईमपास करते बऱ्यापैकी, तर ते टाईमपास न करता त्यांनी हा एक काम केलं पाहिजे. म्हणून मग ते 70 तास काम केलं पाहिजे. पण मग ह्यातनं मुलं जेव्हा बर्नआउट होतात, जेव्हा तरुण मुलं हे बर्नआउट होतात, तर मग ते काय करतात, जेव्हा त्यांना आपण इतकं काम करतो आहे त्यातनं जे येणारं फ्रस्ट्रेशन असतं वर्कलोडमुळे येणारं, तर त्यातनं ते व्यसनाधीन होतात. मग ते सिगरेट, दारू, गांजा ह्या ज्या पार्ट्या चालतात, तर त्याचं महत्त्वाचंही हे कारण असतं की माणूस मग एंटरटेनमेंट शोधतो. मग एंटरटेनमेंट मनोरंजन कशातनं मिळतं, स्वतःला रिलीफ कशातनं करायला पाहतो, तर ते अशा मार्गाला लागतो. कारण मी एवढा कमवतो, माझ्याकडे एवढा पैसा आहे, तर मग मी हे खर्च करण्याचा मला अधिकार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुलं लग्न करायला तयार नाहीत. त्यामुळे पुढची येणारी पिढी जी आहे ती पिढी मुळात निर्माण होते की नाही इथून सुरुवात आहे. आईवडिलांची जबाबदारी मुलांना घ्यायची नाही आहे. वृद्ध होणारे आईवडील जे आहेत त्यांना दवाखान्यात कोण नेईल आणेल हा एक प्रश्न राहतो. त्याच्यामध्ये मुलांना मुलं होऊ द्यायचे नाही आहे. थिंक अबाउट डिंक, डबल इन्कम नो किड्स असा हा जमाना आहे, किंवा 1 किड, सिंगल किड किंवा सिंगल पॅरेंटिंग हा सगळा जो जमाना आहे, थिंक अबाउट डिंक. तर ह्याच्यामध्ये पुढची पिढीच अस्तित्वात आहे की नाही, पुढची पिढीच जन्माला येते की नाही इथून सुरुवात आहे. कारण इतकं हे आहे, इतका वर्कलोड आहे, इतका स्ट्रेस आहे मुलांच्या आयुष्यामध्ये. आणि त्यातून मग त्या स्ट्रेसमधनं मग BP, शुगर, डायबिटीज हे तरुण मुलांना, अगदी 20-25 वर्षाच्या मुलांना सुद्धा हे सुरू झालेलं आहे. 30-30 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येतो आहे या स्ट्रेसमुळे, या वर्कलोडमुळे. कारण कामाच्या अनिश्चित अशा वेळा, कामाचा असणारा ताण आणि तो स्ट्रेस जो आहे तो हँडल न करता येणं, तो स्ट्रेस आहे तो बस्टर नसणं त्याच्यासाठी, आणि फक्त कामच काम करत राहणं आणि दुसरं काही लाईफच न राहणं. आणि कितीतरी मुलांना, बरोबरीच्या मुलांना हे ऑफिसच्या लोकांच्या पेक्षा दुसरे असे मित्रमैत्रिणीच राहिलेले नाही आहे. त्यांना ऑफिसच्या बाहेर असं काही लाईफच राहिलेलं नाही आहे. आणि मग त्यांना सोशल जो अस्पेक्ट असतो की समाजामध्ये आजूबाजूला जे काही चाललेलं आहे त्याबद्दलचं जे सामाजिक भान असतं ते ह्या मुलांमध्ये राहणार नाही. कारण ते फक्त काम करणारे, त्यांना अजिबातच आजूबाजूला काय घडतंय याच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे. आणि मग अशा वेळेला असा जो समाज तयार होतो, तर हा समाज हा देशासाठी चांगला असतो का, हा देशासाठी चांगला राहील का? कारण काय आहे की लोक फक्त घोड्यासारखे एवढंच काम करतील, कमवण्याचं काम करतील, पण मग तो कमवलेलं जे आहे त्यातनं मिळणारी शांतता जी आहे ती मात्र लोकांच्याकडे नसेल. कारण आपण बघितलं की चीनमध्ये सुद्धा त्यांनी असंच केलं की सिंगल हे पाहिजे. आपल्यापेक्षा चीनची अर्थव्यवस्था खूप मोठी आहे. आपल्यापेक्षा जपानची अर्थव्यवस्था खूप मोठी आहे. सॉरी. तर चीनमध्ये त्यांनी एकच मूल होऊ दिलं, आणि आता जे आहे त्यामध्ये आपण बघतो की तिथले जे मुलं आहेत ते सिंगल मुलं आहेत, मुलगा आहे किंवा मुलगी आहे. त्यातही मुलगा मुलगी हे पण प्रमाण विरुद्ध आहे. तर त्यामध्ये मुलांना आई बाप ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे नातेच उरलेले नाही. काका नाही, मावशी नाही, आत्या नाही, बाकी कुठलेही नाते उरलेले नाही आहेत.
तर मग अशा वेळेला हे जे जवळचे नाते असतात, जे पिढी ही अशी पुढे जात असते, 2 मुलं असले तर एक बहीण भाऊ, याच्यामधनं काका मावशी आत्या मुलगा मुलगी, हे सगळे जे असतात त्याच्यातनं पिढी पुढे जात असते. तर हे चीनमध्ये ही फार भयावह परिस्थिती आहे. जे तुम्ही कमवतात ते खर्च करण्यासाठी तुमच्या आजूबाजूचे लोक जेव्हा असतील तेव्हा मजा असते की नाही. आजूबाजूच्या लोकांवरती तुम्ही खर्च करतात, आजूबाजूच्या लोकांना तुम्ही सुख देण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा या सगळ्या गोष्टीला, या सगळ्या धावण्याला, या कष्टांना किंमत असते. की आईबापांना अभिमान वाटतो की माझ्या मुलाने माझ्यासाठी कष्टाने घर बांधलं, माझ्या मुलाने माझ्यासाठी कष्टाने मला एका हॉस्पिटलमध्ये नेलं. तर आता हा विषय निघालाय तर त्याच्याबरोबर असं पण म्हणायचं आहे की ही जी तरुण मुली जी आहेत, ही जी पिढी आहे, यांना लग्न करायचं नाहीये. यांची पुढची पिढी जी आहे ती अनिश्चित आहे. यांना आपल्या आईवडिलांना दवाखान्यामध्ये नेण्यासाठी वेळ नाहीये, कारण त्यांना तेवढा वेळच नाहीये की आईवडिलांना घेऊन जायचं, त्यांचा हॉस्पिटलचा खर्च करायला ते तयार आहेत. आता मी हॉस्पिटलमध्ये इतक्या उदाहरणं असे बघितले की मुलं कुठेतरी फॉरेनमध्ये असतात आणि ते हॉस्पिटलमध्ये त्या स्टाफला सांगतात, व्हेंटिलेटरवरती आईवडिलांपैकी कोणीतरी असतं आणि सांगतात स्टाफला की आम्ही पैसे पुरवतो पण व्हेंटिलेटर चालू द्या. अशा पद्धतीने परिस्थिती आहे की आईवडिलांच्याकडे लक्ष द्यायला मुलांना वेळ नाही आहे, त्यांना पुढची पिढी जन्माला घालायची नाही आहे. मग ह्या सगळ्या मुलांचं पुढचं भविष्य काय, या तरुणाईचं पुढचं भविष्य काय, त्यांचं सुद्धा कुठेतरी असाच एखाद्या वृद्धाश्रमात किंवा अशाच एखाद्या केअर सेंटरमध्ये असंच एखाद्या कोपऱ्यावरती व्हेंटिलेटरवरती पडलेला अशा पद्धतीचा शेवट असू शकतो. त्यामुळे ह्या गोष्टीबद्दल विचार करण्याची गरज आहे की ह्या पिढीला आपण किती बर्नआउट करतो आहोत. या पिढीकडे एक सामाजिक, जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समाज हवा असेल तर या नवीन पिढीकडे, त्यांच्या आरोग्याकडे, त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे हे लक्ष दिलं गेलं पाहिजे. कामं तर मुलांनी केलेच पाहिजे, कारण तरुणांमध्ये जेवढा उत्साह असतो तेवढा उत्साह पुढच्या पिढीमध्ये नसतो. म्हणजे आता 40शी पार झालेले जे लोक असतात किंवा 50शीच्याकडे झुकलेले जे लोक असतात ते तेवढ्या उत्साहाने, तेवढ्या एनर्जीने, तेवढ्या ह्याने काम करू शकत नाही. तरुण हे कामं करू शकतात, तरुण हे थोडंसं शारीरिक आबाळ सहन करू शकतात, असं सांगण्याचा एक उद्देश आहे. आणि हे सगळं जेव्हा सांगितलं जातंय तेव्हा ह्या सगळ्या वेळामध्ये हे जे 48 तास आहे ह्याच्यामध्ये एक गोष्ट अजून कन्सिडर झालेली नाही, ती म्हणजे कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी जो काही वेळ लागतो तो कन्सिडरच झालेला नाही आहे. म्हणजे थोडक्यात इथून जर समजा तुम्हाला शहरामध्ये जायचं असेल, शहराच्या तुम्ही कुठेतरी उपनगरात राहतात आणि तिथून तुम्हाला शहरात जायचं आहे, तर जाताना बसने, मेट्रोने किंवा लोकलने किंवा बस, रिक्षा या सगळ्याने जाण्यासाठी, त्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ, कारण प्रत्येकच तरुण मुलाच्या हातामध्ये काही ड्रायव्हर नसेल की तो तुम्हाला घेऊन जाईल. आणि जरी ड्रायव्हर असेल समजा तरीही ट्रॅफिकचा लागणारा वेळ, ते अंतर तर तुम्ही कमी नाही करू शकत ना, त्यामुळे तेवढं अंतर जे आहे ते तेवढंच राहणार आहे. त्याच्यासाठी लागणारा वेळ, या सगळ्या गोष्टींचा पण विचार व्हायला हवा असतो. त्यामध्ये ज्या काही तरुण मुली आहेत तर त्या स्वतःचं घर सांभाळतानाच नोकरीसुद्धा करत असतात. त्यामुळे त्यांचं घरी असणारं, मुलगी म्हटल्यावरती तिला स्वयंपाक पाणी काही चुकत नाही, तिला घरातले कामं काही चुकत नाही म्हटल्यावरती त्या 48 तासांमध्ये परत ते घरातल्या कामांचा सुद्धा एक आस्पेक्ट आहे की घरातले कामं करून. आणि जर समजा मुलगा असेल आणि तो जर सिंगल राहत असेल आणि त्याला जर बाहेरचा स्वयंपाक परवडत नसेल किंवा आवडत नसेल तर तो घरी जे काही स्वयंपाक करत असेल तर ती पण एक गोष्ट आहे की ती सुद्धा त्याच्यामध्ये कन्सिडर व्हायला पाहिजे. तर असं 70 तास हे जे सांगण्यात आलेलं आहे, तर हे सगळं सांगणं म्हणजे मी काही ह्या गोष्टीला क्वेश्चन करू शकत नाही. शेवटी कुठल्याही व्यक्तीच्या एक जे मत असतं त्याला क्वेश्चन करणारे तुम्ही कोण असतात, नाही का. तर माझ्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ह्या गोष्टीकडे थोडंसं पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे, म्हणजे त्यांच्या म्हणण्याकडे सुद्धा पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे की जर तुम्हाला चांगलं राष्ट्र बनवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा राष्ट्रहितासाठी काय करू शकत असाल तर तुम्ही काम करू शकता. आणि ते काम तुमच्या मेहनतीतनं, तुमच्या जिद्दीने, चिकाटीने तुम्ही तुमच्या कामातनं तुमच्या देशाबद्दलची असणारी निष्ठा तुम्ही दाखवू शकतात, असं सांगण्याचा उद्देश आहे. आता याची जर अजून दुसरी बाजू बघितली तर चीन, जपान किंवा जर्मनी, हे जे त्यांनी सांगितलं, जर्मनीचा गेल्या 2-4 वर्षांमध्ये बराच हे वाढलेला आहे, काय म्हणतात, पर कॅपिटा जे आहे ते वाढलेलं आहे, दरडोई उत्पन्न म्हणता येईल ना तसं. पण जपानमध्ये आता
गेल्या कितीतरी वर्षांपासून ही तरुण पिढी जी आहे ते फक्त तरुणच पिढी आहे, वृद्धांकडे कोणीही बघत नाही आहे. नवीन जे हे मुलं आहेत, मी जे म्हटले IT सेक्टर मुले आपल्याकडे जे जसं आहे तसंच तिथे सुद्धा आहे. मुलांचे लग्न होत नाहीत, मुलं लग्न करायला तयार नाहीत, लग्न झाले तर लग्न टिकत नाही आहेत. लग्न जर समजा थोडेफार राहिलेले असतील तर त्याच्यामध्ये सिंगल पॅरेंटिंग आहे, डिवोर्स होता आहे आणि मग त्यातून निर्माण होणाऱ्या लहान मुलांच्या ज्या समस्या आहेत त्या अजून वेगळ्याच आहेत. तर हे सगळं करून हासिल काय केलं हा पण एक मोठा प्रश्न असतो. पण माझ्या सांगण्याचा उद्देश हाच आहे की लोकांनी म्हणजे सगळ्याच तरुणाईने आपल्या देशाला जर पुढे न्यायचं असेल, वर्क कल्चर सुधारण्याची गरज आहे, हा त्यांच्या बोलण्यातला एक महत्त्वाचा पॉईंट आपण लक्षात घेतला पाहिजे की टाईमपास न करता तरुण मुलं जे असतात ना ते बऱ्याच गोष्टी म्हणजे वेळेला म्हणजे आजचा जो वर्तमान काळ आहे ह्याला खूप गृहीत धरतात. पण आजचा वर्तमान काळ हा कधीही भूतकाळ होऊन जाणार असतो. तुमची जी एनर्जी असते, तुमची जी एकंदरीतच इच्छाशक्ती असते ही कधीही कमी होऊन जाणार असते. त्यामुळे तुमच्या काळामध्ये तुमच्या आजच्या ह्या वयामध्ये तरुण मुलांच्या हातामध्ये जे आहे ते म्हणजे त्यांचं वय आहे आणि त्या वयाकडे त्यांनी खूप पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे आणि त्यातनं किती प्रॉडक्टिव्ह राहता येईल तेवढा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. हे मी घेतलेला त्यातनं अर्थ आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि तुम्ही जर शेअर केलेलं असेल, सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. नक्की कॉमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं. धन्यवाद. मीनल अद्वैत.